कथासागरच्या 117व्या भागात तुमचं स्वागत. आणि गोष्टीचं नाव सांगायच्याऐवजी मी काही कवितेच्या 4 ओळी म्हणून दाखवते. कविता म्हणजे हे एका सिनेमातलं गाणं आहे आणि एक गुरुजी असतात आणि ते आपल्या मुलांना घेऊन सहलीला चाललेले असतात. तुमच्यापैकी प्रत्येकाला हे गाणं माहिती आहे आणि आपोआप तुम्ही नाव ओळखात की आज कोणाची गोष्ट असेल. शनिवारची गोष्ट आहे ना, स्वातंत्र्य समरातली गोष्ट आहे. आओ बच्चो तुम्हें दिखाइए धरती हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. ये है अपना राजपुताना नाज से तलवारों पे, जिसने सारा जीवन काटा बरछी तीर कटारों से. कूद ये प्रताप का वतन पला है, ये प्रताप का वतन पला है आज़ादी के नारों से. कूद पड़ी थी यहाँ हजारों पद्मिनियाँ अंगारों पे, बोल रहा है कण कण से कुर्बानी राजस्थान की. ये मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. अगदी बरोबर. राणा नव्हे, महाराणा प्रताप त्यांची गोष्ट आज आपण बघणार आहोत. खरं हा कसा राजा आहे तर जो कधीच मुघल सत्तेसमोर झुकला नाही, त्यांच्या दरबारात गेला नाही, त्यांनी त्यांना मुजरा केला नाही, आपला स्वाभिमान त्यांनी कधी विकला नाही, असा हा त्या काळातला त्या भागातला एकमेव राजा होता. म्हणजे कसं बघा हां, तुम्हाला समजावून सांगण्यासाठी एक छोटंसं राजा मानसिंग वगैरे जे जे कोणी असतील ना, ते अनेक जण ते अकबराचं जी पॉलिसी होती, अकबराची जी पॉलिसी होती, खरोखरी त्याला ग्रेट म्हणतात तसं भारतभर साम्राज्य नव्हतं बरं का त्याचं, पण त्याची कॅरेट अँड स्टिक, आपण जसं शाळेत मुलांना सांगतो कॅरेट अँड स्टिक, गोड तरी बोला, काहीतरी द्या तरी किंवा काठी तरी हातात घ्या आणि तुम्ही आम्हाला शरण या, अशा प्रकारे ह्या अकबराने कोणी मग आपली आणखीन काही दिली, राणी दिली, कोणी आपल्या मुलींचं लग्न लावून दिलं, कोणी मांडलिकत्व पत्करलं, कोणी आपल्या वतनातला काही हिस्सा दिला आणि अकबराचे हे सगळे काय म्हणूया आपण त्याला नोकर झाले. त्याला अपवाद हा होता फक्त राणा प्रताप. एक आधी गोष्टीतली छोटी गोष्ट सांगते आणि मग राणा प्रतापाकडे वळते. मुळात आपल्याला जे सांगितलं जातं ना, हळदीघाटीची लढाई तिथेच थांबली आणि तो रानावनात भटकला, हा एंड नाही आहे. राणाचा महाराणा जो झाला तो दिवेच्या युद्धात तिथपर्यंत जायचं आहे. कदाचित आज मला जर वेळ कमी पडला तर मी पुढच्या वेळेला हीच गोष्ट कंटिन्यू करीन, कारण हा एकमेव राजा त्या भागामधला होता की जो मुघलांना कधीही शरण गेला नाही, मरेपर्यंत शरण गेला नाही. जेवढं साम्राज्य त्यांनी घालवलं तेवढं त्यांनी मिळवलं. चितोडचा किल्ला मात्र आधीच गेला होता, तो त्याला परत आला नाही. बघा काय झालं ते. हळदीघाटची लढाईकडे आपण पुढे जाऊच या, पण हळदीघाटच्या लढाईच्या झाल्यानंतर जेव्हा टॅक्टिकल माघार घेतली गेली त्यावेळेला हा खरोखरीच याला रानावनात, म्हणजे असा रानावनात भटकत नव्हता, त्याच्याकडे जमीन होती, तो त्याच्याकडे राज्यही होतं, कितीतरी भाग होता. हा जो अरवली पर्वत आहे त्याच्यामध्ये तो गेला होता आणि तिथे तो राहत होता. एकदा असं झालं की अकबराच्या दरबारात एक चिठ्ठी आली आणि ती चिठ्ठी होती, त्याच्यात असं म्हटलं होतं की मी शरण यायला तयार आहे वगैरे अशा. ती चिठ्ठी कुठेही उपलब्ध नाही आहे, पण सगळीजण अकबराच्या दरबारात एकदम खुश, अरे वा, महाराणा प्रताप आपल्याला शरण येतोय म्हणजे काय. कारण त्याच्या अगोदर अकबराने केलेले असंख्य प्रयत्न फसले होते. अनेकांना त्यांनी पाठवलं, अर्ध राज्य देऊ केलं तरी काही हा आला नव्हता. ते पत्र खुश झाली म्हटल्यानंतर त्यांनी दरबार बोलवला आणि मग त्या दरबारामध्ये जसे असंख्य जण होते त्या असंख्य जणांपैकी एक जण जो होता आणि तो म्हणजे पृथ्वीराज. याचं नाव होतं पृथ्वीराज चव्हाण नव्हे, नाव पृथ्वीराज होतं. बिकानेरचा जो राजा, त्याचे वडील किंवा आजोबा कोणीतरी शरण गेले होते आणि हा त्या दरबारात होता. मात्र ह्याला खूप वाईट वाटत होतं. हा पण खूप स्वतः शूर होता. आपण असं का करतो लाचारी हे त्याला कळत नव्हतं. ते पत्र बघितल्याबरोबर ते म्हणाले, अरे येतो परत फर्जी आहे, फर्जी म्हणजे खोटं आहे. आणि त्यांनी काय उत्तर दिलं ते बघा. त्यांनी उत्तर असं दिलं, तो म्हणाला, परवानगी मागितली की मी याला एक पत्र लिहू का. तेव्हा जे पत्र असायचं ते कोडवर्डमध्ये लिहिलेलं असायचं. गीत म्हणजे पोएम फॉर्ममध्ये हे पत्र आहे. त्याचा मजकूर किंवा मतितार्थ असा आहे की राजा रे, सध्या काय आहे माहीत आहे का,
की आपली जी सगळी भारतभूमी आहे ना, ह्या भारतभूमीमध्ये ही बिकाऊ भूमी झालेली आहे. अनेक राजे आहेत, महाराजे आहेत, छोटी मोठी संस्थानं आहेत. ही सगळी संस्थानं प्रत्येकाने विकायला काढलेली आहेत. कोणी किंमत लावली आहे मला राहगिरीची, कोणी किल्ले, कोणी आणखीन काही हिरे मोती माणकं सन्मान, दरबारात नोकरी, आणखीन काहीतरी, अशी ही सगळी बाजारात आपापली किंमत लावून उभी आहे. याच्यामध्ये एकच खरेदीदार आहे आणि तो खरेदीदार आहे अर्थातच अकबर. तो सगळ्यांना विकत घ्यायला बसलेला आहे. मात्र एकच राजा असा आहे की त्याची किंमत त्याला अजून करता येत नाही आहे आणि त्यांनी किंमत आपल्या कुठच्या खजिन्यात एवढा मोलाचा खजिना त्यांनी लपवून ठेवला आहे माहिती नाही. खरं तर त्यांनी मोठे किल्ले त्याच्या हातातले हरवलेले आहेत, त्याचा काही भूभाग हरवलेला आहे, तरी त्याच्याकडे अशी काही संपत्ती आहे की त्यांनी कुठे आणि कशी दडवून ठेवली आहे आणि अजून त्याची प्राईस ही अकबराला करता येत नाही आहे. असा हा एकमेव राजा आहे. आणि गंमत म्हणजे त्यांनी पुढे असंही म्हटलं होतं की हा जो राजा आहे ना, हा आत्ता काय आहे बघा, हा बाकीचे सगळे राजे प्राईस टॅग लावून खडे आहेत मार्केटमध्ये, अकबराने विकत घेतला आहे. पण अकबर हा आज आहे उद्या राहणार नाही आणि काही दिवसानंतर जेव्हा हा जाईल तेव्हा ह्या बाकीच्या लोकांचं काय होईल. कारण तुम्ही मांडलिकाचा पत्करला आहे, स्वाभिमान विसरला आहे, देश देव धर्म हे विसरला आहे आणि त्याला शरण गेला आहात. तेव्हा जेव्हा तुमच्या राज्यामध्ये परत केव्हा तरी तुम्हाला राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्राप्रती निष्ठा अशा मूल्यांची रुजवण करायची वेळ येईल तेव्हा तुमची भूमी बंजर झालेली असेल, ओसाड झालेली असेल आणि अशा वेळेला तुम्हाला धाव घ्यावी लागेल. ती म्हणजे अर्थातच मेवाडच्या राजाकडे, महाराणा प्रतापकडे. मला वाटते हे जे त्याचे पृथ्वीराज हा जो काही राजा होता त्याचे जे बोल आहेत ते बोल, बिकानेरचा हा राजा, त्याचे जे बोल आहेत ते आजही खरे आहेत. कारण तुम्ही कधी गेला आहेत की नाही मला माहिती नाही, पण 1-2 वर्षापूर्वी आम्ही अनेक शहीदांच्या घरी उत्तर प्रदेश, उत्तराखंड वगैरे असं जेव्हा गेलो होतो तेव्हा प्रत्येकाच्या घरी जसं आपल्याकडे आपण शिवाजी महाराजांचा फोटो अनेक घरात असतो तसं त्या प्रत्येक घरात राणा प्रतापाचा फोटो ठेवलेला असतो. एवढंच नव्हे तर कोणीतरी आत्ता जे काही चाललेलं आहे कलकत्त्यामध्ये, UPमध्ये, राजस्थान, पंजाब, एवढंच कशाला आपल्या इथल्या अगदी मुंबईतल्या मालवणीतसुद्धा त्याच्यावर कोणीतरी परवाच एक 4 ओळीची कविता पाठवली बरं का. जलती रही जोहर में नारिया, जलती रही जोहर में नारिया, भेड़िए फिर भी मौन थे, भेड़िए फिर भी मौन थे, हमें पढ़ाया गया अकबर महान, हमें पढ़ाया गया अकबर महान, तो फिर राणा प्रताप कौन थे, राणा प्रताप कौन थे. तेव्हा असे हे जे ग्रेट राणा प्रताप आहेत त्यांचं आज आपण गोष्ट बघणार आहोत. मला वाटते मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेला दक्षिणेमध्ये विजयनगर साम्राज्य होतं आणि ते एक लढा देत होतं तसंच उत्तरेकडे होता राणा प्रताप. बघा 7 फूट 5 इंच उंची, 110 किलो वजन आणि तो एका वेळेला 360 किलो एवढं वजन घेऊन जायचा. त्याच्या तलवारीची ताकद किती होती तर या लढाईत नव्हे, हळदीघाटच्या लढाईत नव्हे तर दुसऱ्या एका लढाईमध्ये तो जेव्हा समोरासमोर आला तेव्हा समोरच्या मुघल सेनेचा जो सेनापती होता ना त्याच्यावर त्यांनी अशी तलवार चालवली की ती तलवार अशी गेल्याबरोबर घोड्यासकट त्याचे 2 तुकडे झाले. एवढी प्रचंड शक्तिवान तलवार. गंमत म्हणजे हा ह्याच्याकडे फायर आर्म ज्याला म्हणतात ना, म्हणजे तोफा बिथा ह्या काही नव्हत्या, पण घोडा, चेतक घोडा तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, याच्यावर याची मदार होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा क्विक मुवमेंट आणि अतिशय युद्धनीतीमध्ये तज्ज्ञ होता. त्यांनी जी हळदीघाटची जागा निवडली ती पण अगदी आज त्या ठिकाणी मोठं म्युझियम आहे, गार्डन आहे, ती बरोबर परफेक्ट निवडली होती. कारण ह्याच्याकडे पैसा कमी होता, माणसं कमी होती, भिल्ल होते, त्यांचं जे तिरकामटा होता, तलवार होती, घोडे होते, त्यांना सुटेबल अशी जागा, त्यांना सुटेबल गनिमी कावा. म्हणजे मला वाटते शिवाजी महाराज पण राणा प्रतापाला आपले गुरु मानत या गनिमी काव्यामध्ये असा हा राजा होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एकटाच नव्हे तर याच्या पूर्वापार अनेक वर्ष ह्या घराण्यानी, सिसोदिया घराणं यांनी या मुघलांचा सामना केलेला आहे. याचे वडील, आजोबा, मला वाटते राणा सांगा असतील, आणखीन कोणी असेल, ह्या सगळ्यांनी सामना केलेला आहे. आणि गंमत म्हणजे यांचा जो शेवटचा राजा होता तो शेवटचा राजा स्वातंत्र्यानंतर जेव्हा विलिनीकरण झालं संस्थानांचं तेव्हा त्या संस्थानांच्या विलिनीकरणामध्ये पहिलं ज्यांनी आपलं संस्थान विलीन केलं
तो ह्या राणा प्रतापाचा वंशज होता. असं हे महान घराणं. अर्थातच मी तुम्हाला म्हटलं तसं की आज आपल्याला अख्खं राणा ते महाराणा हा प्रवास सगळा नाही सांगता येणार, पण याचा जन्म झाला होता कुंभलगडवर. हा कुंभलगड पण त्याच्याच आजोबांनी बांधला होता आणि तो अप्रतिम किल्ला आहे. त्याच्या तोडीचा किल्ला भारतात नाही, जगामध्ये आर्किओलॉजिकल सर्वे त्याच्यामध्ये पण त्यांनी याचं नाव घेतलेलं आहे. जगात दुसरी मोठी भिंत, तिथे याचा जन्म झाला, तिथे हा लहानाचा मोठा झाला. चितोडवर काही दिवस हे लोक गेले, पण चितोड हा पद्मिनी जोहार तुम्हाला सगळा भाग माहीत आहे. आणि मग यांनी याच्या वडिलांनी राजधानी दुसरीकडे हलवली, आपलं कुटुंब सगळं हलवलं. आणि हा जो राणा प्रताप होता ना, ह्या राणा प्रतापाला आणखीन 3 भाऊ होते बरं का. हे गंमत अशी आहे की हे तिन्ही भाऊसुद्धा शक्तिसिंह, विक्रमसिंह आणि जगमलसिंह, हे तिन्ही भाऊसुद्धा अकबराला मिळाले होते. पण राणा प्रताप एकटा असा होता, त्याच्या वडिलांना दिलेलं वचन त्यांनी निभावलं आणि त्यांनी मरताना आपलं जे वचन आहे ते आपल्या मुलाला दिलं की काही झालं तरी मुलांना शरण जायचं नाही, असा हा राजा राणा प्रताप. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला लाईट अँड लाईफ ऑफ द हिंदू असं त्याला जगभरात म्हटलं जातं. लाईट अँड लाईफ ऑफ द हिंदू कम्युनिटी आणि आदर्श असं ह्याला म्हटलं जातं. जवळजवळ 530पासून याच्या घराण्याने हा संग्राम दिलेला आहे असं हे घराणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा अकबर सत्तेवर आला तेव्हा किंवा हा सत्तेवर आला, ह्याचे वडील गेल्यानंतर, तेव्हा हा अकबर त्याचं दिल्लीमध्ये राज्य होतं आणि हा गादीवर आल्याबरोबर याचा काळ किती आहे बघा, 1540 ते 1597 हा ह्याचा काळ आहे. पहिल्यांदा अकबराने काय केलं तर मेवाडची कोंडी करायचं ठरवलं. कोंडी करणं एरवी जशी वाहतूक कोंडी म्हणतो तसं की ह्याला पाणी पुरवठा जाऊ नये, त्याच्या आसपासचे जे सगळे अन्न पुरवठा तोडा, रसद तोडा, त्याच्या अवतीभोवती जे सगळे राज्य आहेत त्यांना आपल्या बाजूला फिरवून घेतलं, प्रलोभनं पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे. अगदी एवढंच कशाला, ह्याचे जे 3 भाऊ होते शक्तिसिंह, विक्रमसिंह, जगमलसिंह, हे पण हळदीघाटच्या लढाई त्याच्या विरुद्ध लढलेले आहेत बरं का. त्याच्यापैकी एका भावानी नंतर मग मुघलांच्या दरबारातच स्वतःला पोटात खंजीर खुपसून अपमान सहन झाला नाही म्हणून जीव दिला. शक्तिसिंहाने ऐन वेळेला ह्या राणा प्रतापाला वाचवलं, कारण जरी तो अकबराच्या बाजूने लढत होता तरी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे मानसिंग, राजा मानसिंग, शिवाजी महाराजांचं चरित्र वाचताना पण हे येतात. ते या हळदीघाटची जी लढाई होती त्या हळदीघाटच्या लढाईमध्ये नेतृत्व करत होते. मजा म्हणजे आज मी एवढ्यासाठी डिटेलमध्ये सांगते आहे की जेवढे हळदीघाटच्या लढाईमध्ये त्याच्या अगोदर प्रस्ताव पाठवले, 1, 2, 3, 4, 6 प्रस्ताव पाठवले. मानसिंग हा शेवटचा प्रस्ताव घेऊन आला. त्याच्याबरोबर या राणा प्रतापांनी जेवण घेणं सुद्धा नाकारलं, कारण तो म्हणाला ज्याची भुवा म्हणजे आत्या ही अकबराला विकली गेलेली आहे. अकबर जोधा अकबर, तुम्ही कदाचित चित्रपट बघितला असेल, त्या माणसाबरोबर मी जेवण नाही घेणार नाही. त्याचा त्याला अपमान वाटला. आणि मग या हळदीघाटच्या लढाईमध्ये जेवढे अकबराच्या सेनेमध्ये मुस्लिम होते त्याच्याबरोबरीनं जास्तीच हिंदूसुद्धा होते. गंमत म्हणजे किती गंमत असते बघा. आपण इतिहास का शिकायचा असतो तर ज्या एक वेळ अशी आली की लढाई जिंकलेला नाही आहे, टॅक्टिकल माघार होती, दोघांनीही घेतलेली, पण जेव्हा अशी वेळ आली की कोणाला मारायचं, काय करायचं, तेव्हा एकाने विचारलं अरे किसको मारना समझ में नहीं आ रहा है, उधर भी राजपूत है, इधर भी राजपूत है, उधर भी हिंदू है, इधर भी हिंदू है. तेव्हा त्यांचा जो दुसरा एक सेनापती होता, मुघल सेनापती, तो म्हणाला कुछ भी हो उनको मारना है, आखरी फायदा तो हमको मतलब इस्लाम को ही होना है. अशी ही लढाई. याला टॅक्टिकल माघार का म्हणायचं, या लढाईचं वर्णन मी पुढच्या वेळेला सांगते. पण ही लढाई फार काळ चालली असं नाही, 1 दिवसभर चालली असेल. अरवली पर्वतामध्ये ही खेळली गेली आणि त्याच्यानंतर जसा हा राणा प्रताप हा कुठे गेला, पळून गेला म्हणजे त्याने टॅक्टिकल माघार, चेतक घोडा वगैरे हा मी पुढच्या वेळेला भाग सांगते. पण हा जसा परत एकदा कुंभलगडवर पळाला किंवा रानावनात भटकत राहिला, भिल्लांना गोळा करत राहिला, आणि तसंच हा जो राजा मानसिंग होता याला पण माघार घ्यावी लागली आणि त्यांनी खालती एक डेरा घातला. गंमत बघा, जेव्हा लढाई सुरू झाली होती त्याच्या अगोदर राणा प्रतापांनी सगळ्या वाटेवरच्या ग्रामीण लोकांना सांगितलेलं होतं, ग्रामस्थांना सांगितलं होतं की तुम्ही तुमची घरं सोडा, तुमची संपत्ती वगैरे जी काय असेल ती घेऊन रानावनात जा, सगळी पिकं कापून टाका, सगळ्या विहिरीमध्ये विषारी पाणी टाका, विष टाका,
त्याचा गंमत अशी झाली की या मानसिंगाला एवढी मोठी फौज घेऊन आलेला, राणा प्रतापाची 20,000, याची 80,000, पण त्याला फौजेला घालायला काही शिल्लक राहिलं नाही आणि शेवटी कित्येक लोक मरायला लागली, उपाशी झाली आणि त्याला परत परवानगी मागायला लागले की मला माघारी यायला परवानगी द्या. आणि अकबराने या मानसिंगलाच मनाई केली की काही दिवस तू दरबारात यायचंच नाही. एवढी शरमनाक हार झाली. याची पुढचा जो भाग आहे तो पुढच्या वेळेला सांगेन. एवढंच लक्षात ठेवा, तुम्ही शोधायचा प्रयत्न करा की महाराणा कधी झाला आणि ती जी दिवेरची लढाई आहे तिकडे आपण पुढच्या वेळेला जाऊया. नमस्कार.